श्री आमनेश्वर मंदिर बुरबाड मागझणच्या इथे आहे। तर तुम्ही इथे कधी आलात ना मागझणला तर या बुरबाड हा गाव आहे। बुरबाड गावामध्ये हे मंदिर आहे, खूप जागृत मंदिर आहे। तर तुम्ही कधी गेलात ना तर नक्की या मंदिरामध्ये जाऊन या, खूप छान आहे। आणि इकडची म्हणजे माहिती असं की म्हणजे मला तर नाही माहिती, पण मला मम्मीने असं सांगितलंय करून इथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो दरवर्षी। महाशिवरात्रीला उत्सव असतो आणि हा मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात असं मस्त तलाव आहे, नदी पण आहे खाली। ती आम्ही नदी नाही बघितली, जाणार होतो पण लेट झाला आम्हाला। हे बघा किती मस्त मंदिर बांधलंय आणि आता नवीन बांधलंय मंदिरावर। बघा मस्त नक्षीकाम केलंय। जेव्हा ना पिंडीला पाणी लागतं ना तेव्हाच तो पाऊस कमी होतो, असं इकडचं वैशिष्ट्य आहे। आता इकडे पुढे माहिती पण दिली आहे भटजीनी, ते पण तुम्ही ऐका। हे अमनेश्वरचं मंदिर आहे ना, प्रसिद्ध आहे बुरबाड इथे। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पावसाळ्यात जेव्हा अमनेश्वराला पाणी लागतं तेव्हा पाऊस कमी येतो, हे वैशिष्ट्य आहे ह्या मंदिर। काय पिंडी दिसते का दिसते पिंडी, हे कॅप्चर कर ना। पिंडी दिसते हा रे दिसते दिसते बघ मग खरोखर दिसतं। हे बघ पण मम्मीच्या ह्याच्यात आहे श्री अमनेश्वर आहे प्रसन्न। अमनेश्वर म्हणजे शंकराचंच नाव आहे। आतमध्ये जाऊ शकतो? हां आतमध्ये जाऊ शकतो मम्मी। देवाचंच आहे राजेश कृष्णा भोसले। पिंडी किती छान वाटते ना, ते पावसाळ्यात इथे पाणी टाकून या पाऊस कमी होतो। जंगल होतं तर ब्राह्मणाची गुरु होती, ज्या गाय दूध ती गाय दूध त्या वेगळ्या दूध सोडायचं। आता पूजा करतोय पिंडी तिथे, आणि तिथं ते दूध सोडताना घरात काय दूध द्यायची नाही। ब्राह्मण बघायला आला तर बघितल्यानंतर दूध ह्याच्यावर सोडलं, मग त्याने घाव मारला तर मागचा भाग त्याचा उडा निघायचा। कळंबुशीतून कळंबुशीला तिथं देऊळ बांधलेलं आहे, तिथे चालू आहे। त्यामुळे इथं हा स्वयंभू आहे आणि त्याची 3 वेळी पूजा करायला लागते, सकाळी दुपारी संध्याकाळी ऐकलं। आणि त्यानंतर हे पांडवांनी देऊळ बांधले, 5 पांडवांनी एका रात्रीत उभं केले ते। एका रात्री? हां। आणि किती साली बांधला म्हणजे? 5 पांडव म्हणजे पेशवे। आणि जर त्याची आंघोळ झाली की पाणी आपणच खाली होतं, पाऊस कमी होतो। आंघोळ झाल्याशिवाय पाणी पाऊस कमी होणार।
म्हणजे जोपर्यंत पाणी पोचत तोपर्यंत कमी नाही. जो पाऊस लागला नाही, लोकांची गैरसोय झाली, तर ह्याला पुन्हा पावसाला सुरुवात करतो. अशा 2-3 वेळी तर झालेलं जागृत. आणि मग नंतर पावसाचा, आता पावसाच्या वेळेला पाऊस पाणी जेव्हा आंघोळ घालणार तेव्हाच ते पाणी कमी होणार आहे ना. पाऊस हे जास्त वैशिष्ट्य आहे या मंदिराचं दरवर्षाचं. इथं चांदीचं पात्र असतं, त्याच्यातनं त्या पिंडीतनं आवाज येतो बारीक पुंगीसारखं. दूध घातल्यावर ना, दूध पाणी घातल्यानंतर आपण आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर पूर्ण. आणि ऐकायचं असलं तर तुम्हाला मिळायचं पुन्हा नाही मिळत ऐकायला. क्वचित म्हणजे आपल्या ह्याच्यानेच ऐकायला येतं, जे आपल्या नशिबात असेल तर येतं ऐकायला असं. जे ब्रह्मांडमध्ये आहे, माझी आत्या आहे ना तिकडेच, आम्ही इथून लहानपणी यायचो. आता तुम्हाला दाखवतोच, म्हणजे त्याची माहिती सांगितलेली आहे, तुम्ही ऐका. तर तुम्ही पण या. आणि खूप छान मंदिर आहे, खूप बघण्यासारखं आहे. आणि खरंच इथे एकदा येऊन जा तुम्ही. छान आहे, खूप मन प्रसन्न झालं इथे येऊन. शुभ सकाळ. तर आता जात आहोत बाबांच्या कंपाऊंडात. बघा बाबा तयार झालेत, चप्पल घालतायत. बघतो जरा लिंबू आंबे वगैरे आहेत का. बघा बघा आम्ही निघालो, बाबा येत आहेत. हा बघा बैलाला घेऊन तर नांगराला हवंय का तुम्हाला. आमच्याकडे आता चांगला नांगराला बैल तयार झालेला आहे, हवा असेल तर सांगा. कसली फुलं आहेत काय माहिती. ते इथून खाली जायचं आहे. काजू दाखव, काजू तो बघ, काजू समोर आहे. काजू आहे पण काजूला बोंडच नाही आहे. कुठे दिसली नाही ती वरती हिरवी बी किती. हा बघा एक बी आहे, ही बी समोर बी आहे. म्हणजे अजून आले नाही आहेत, बिया आलेत, खाली खाली आलेत. लिंबू झाले तर आंबे झाले तर आमचा झाला पोपट. हे बघा हलवत आहेत. एक काजू नाही आहे. कामाला आलं काम तुझं. लाल काजू आहेत, लाल काजू. हे बघा खाली पण असे पडलेले, चावून टाकलं नाही. बघू किती जमा केले. हा बघा पडला एक. पप्पा थांबा. तर बघ ते नाही बाबा, ते चावलेले आहेत. हा पण खराब झालाय, पण याची बी घे. बी घे. बोंड पाहिजे आम्हाला, शिजवून खायची मिठात. नको ते तुझी बघता बोंड असते त्याला. आम्हाला फक्त काजू भेटले. दाखव काजू. तेव्हा पप्पाने हलवून हलवून काढली नाही. मेहनत मेहनतीचं फळ भेटलं. चल ना आता. आलेलो होतो मामाकडे. फणस बघ. गेली सगळी. बघा फणस बघा किती लागलेत. इथे फणस भरपूर लागले, पण आंबे लागलेच नाहीत वाटतं. पूर्ण फणसाचे झाडच आहेत बघा. काला जोर लगा के हैशा. नारळ एकदम हाताशी आहे. रात्री
दाखव. माझ्याने निघत नव्हतं. हे का लाल लाल मिरच्या झाल्यात. हे बघा मम्मी, नागवेलचं झाड बघ, पानं खातात ना आपण. हे नागवेलचं झाड खायच्या पाण्याचं. झाड आहे मम्मी, पानं घेऊन पप्पांना. हे आंबे आंबे जातो. हे बघा आंबे आहेत, पण ते वरच्या साईडला आहे, झाडाच्या वर आहेत, पण ते पिकले नाही आहेत. घराच्या वर आहे, झाडाच्या वर नाही. बघा मम्मी तर फोडते. मला पाणी या, पण मलाही असेल माहिती नाही मला. नारळ झाला रे याचा. पाणी होतं. तांब्या भरला एवढं पाणी. मलाही पण आहे. सगळ्यांना वापरूया, सगळ्यांनी पिऊया. आधी पिऊ नको. मस्त नेटवर्क. बघू तू इथे दाखवशील तर ना. दिसत नाही, कालोखात दिसत नाही. बघा मलाही आहे झाड, मलाही आहे. त्याचा खोबरा बनत होता. म्हणजे ते शाळे आहेत मला वाटतं. बदला ना. हा वरचे 2 आहेत ते. काढायला पाहिजे ते पण. सकाळ आपण खाऊ जाऊ. हौरी चालले परत नारळ काढायला. 2 आहेत ते पण सोडत नाही. काढते बघ कशी ओमका काढते बघ ना कशी. ऍसिडिटी होईल मग. जळजळत मग. ए काढ 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 काढ. आता दुसरा गेलाय. त्याने अलगच काढणार रे ओमू नी. एका हातात गोल फिरवतोय तो पण. काढला दोन्ही पण. ओमू ओमू पागल, ते तयार नाही झाले आहेत, कवले आहेत ते. चल